अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे। त्यावरून टीका टिप्पणी सुद्धा सुरू झाली आहे। भाजप सत्तेत असेपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर अजित पवार कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य भाजप आमदार परिणय फुकेंनी केलं। अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला मुख्यमंत्री पदाबाबत विचारलं हे पाहतो असा टोला भरत गोगावलेंनी लगावलाय। तर गमतीनं असं म्हणालो असं अजित पवार म्हणाले। मनोहर जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने। भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे। मी लिहिलंय सामनात। अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी खंत बोलून दाखवली आहे, अजून कुठे योग आला नाही। माझी पण एक दिवस मी पण मुख्यमंत्री होईल असं त्यांनी भावना व्यक्त केली। आता परमनंट उपमुख्यमंत्री आहेच, तर मला असं वाटतं की बघू। राजकारण आहे, खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही आहे। सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही। आणि अजितदादाने जे काही वक्तव्य केले ते आता त्यांना 6 तारखेला कदाचित आम्हाला चोंडीला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो, त्यांनी कुठल्या ज्योतिषाकडे किंवा कोणाकडे काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल। कारण पहिले युती जर कुठली झाली असेल तर ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, त्यामुळे ठीक आहे इच्छा प्रगट करणं हे काय कोणाची चुकीची अवघड बाब नसावी।